श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो. श्रावणातील एका रात्री अचानक तुमच्या घरातील दिवा थरथरेल, हवेतील प्राणवायू अचानक कमी झाल्यासारखा वाटेल आणि पाठीमागे कोणीतरी उभा असल्याचा भास होईल. असा प्रसंग तुम्ही कधी अनुभवलाय का? मकर राशीच्या जातकांनो, या श्रावणात ग्रहाची एक अशी अतिशय दुर्मिळ आणि भयानक हालचाल होत आहे, जिथे तुमचे भूतकाळातील जुने कर्म साक्षात महाकाल बनून तुमचे आयुष्य उलथापालथ करण्यासाठी परत फिरत आहे. ज्या चुका तुम्ही पूर्णपणे विसरून गेला होता, ज्यांना तुम्ही कायमचं पुरून टाकलं होतं, त्या चुकांचा हिशोब मागायला या पवित्र महिन्यात कर्माची सावली तुमच्या पाठीशी उभी टाकणार आहे. ग्रहाच्या या भीषण फेऱ्यामध्ये अशा 3 अत्यंत गूढ जागा आहेत, जिथे या श्रावणात चुकूनही तुमचे पाऊल पडले तर त्या जागेवर पाऊल पडताच तुमच्या आयुष्यातील सुखाचा शेवट आणि एका कधीही न संपणाऱ्या संकटाची सुरुवात होऊ शकते. पण हे संकट फक्त भीतीपुरतं मर्यादित नाही. कर्माचा हा फेरा तुमच्या सत्कर्माचे गोड फळ आणि भाग्योदय कसा घेऊन येणार आहे, हे देखील या गूढ भविष्यवाणीत दडलं आहे. या 5 अत्यंत महत्त्वाच्या भविष्यवाण्या मी तुम्हाला त्या 3 शापित जागांबद्दल सांगणार आहेच, पण त्यासोबतच कर्माचा खरा न्याय आणि महासंकटातून वाचायचा तो एकमेव पवित्र महाउपाय सुद्धा उघड करणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ मध्यातच सोडून जाण्याची चूक केली, तर तुमच्या आयुष्यात घडणारा हा मोठा बदल आणि कर्माचा खरा संदेश तुमच्याकडून कायमचा सुटून जाईल. म्हणून स्वतःच्या रक्षणासाठी आणि सुखी भविष्यासाठी ही भविष्यवाणी अगदी शेवटपर्यंत आणि गांभीर्याने नक्की बघा. श्रावणाचा महिना सुरू होताच मकर राशीच्या जातकाच्या राशी चक्रावर शनी आणि राहूची अशी एक भयानक दृष्टी पडत आहे, जिथे जुन्या कर्माचा फेरा अचानक जिवंत होतोय. या काळात पहिली सर्वात धोकादायक जागा आहे एखादा ओसाड, निर्मनुष रस्ता किंवा अथांग शांतता असलेली गल्ली. जर तुम्ही या श्रावणात रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या संधी प्रकाशात अशा रस्त्यावरून एकटे जात असाल, तर लक्षात ठेवा की जिथे फक्त तुम्ही एकटे नसता, तुमच्या पाठीमागे तुमच्या भूतकाळातील सावल्या चालत असतात. या ओसाड रस्त्यावर पाऊल ठेवताच हवेतील तापमान अचानक घसरेल आणि तुम्हाला एका गूढ भीतीने घेरून टाकले जाईल. मकर राशीचा स्वामी स्वतः शनी देव असल्यामुळे भूतकाळात तुम्ही नकळत कोणाचे मन दुखावले असेल, कोणाचा हक्क हिरावून घेतला असेल किंवा एखादी मोठी चूक करून ती जगापासून लपवली असेल, तर या रस्त्यावरील एकांत त्या कर्माचा थेट जाग करतो. तिथे पडलेले तुमचं एक पाऊल तुम्हाला अशा एका भयानक वास्तवाशी समोरासमोर आणून उभं करेल, जिथून मागे फिरण्याचा कोणताही मार्ग तुम्हाला सापडणार नाही. सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे या रस्त्यावर पाऊल ठेवण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला काही अत्यंत सूक्ष्म पण भयानक संकेत देईल. अचानक तुमच्या अंगावर काटा उभा राहील, हातातील मोबाईलचे नेटवर्क गायब होईल किंवा कसलाही वारा नसताना आसपासच्या झाडांची पाने अचानक थरथरू लागतील. जर तुम्हाला असे संकेत मिळाले, तर समजून जा की कर्माचा हा भयानक फेरा तुमच्या अगदी जवळ पोहोचला आहे. पण हा तर फक्त पहिला टप्पा आहे. पुढे आपण पाहणार आहोत त्या दुसऱ्या शापित जागेबद्दल, जिथे पाऊल ठेवणेही याहूनही कितीतरी पटीने भयानक ठरू शकतं. तर मकर राशीच्या जातकांनो, आधी पाहिल्या त्या ओसड रस्त्यापेक्षाही कितीतरी पटीने भयानक असलेली दुसरी जागा म्हणजे वाहत्या पाण्याचा तो काळोखा आणि निर्मनुष्य कोपरा. श्रावण महिन्यात नदी, तलाव किंवा विहिरीच्या काठची अशी ठिकाणे, जिथे सूर्याचा प्रकाशही व्यवस्थित पोहोचत नाही, तिथे जाणे तुमच्यासाठी साक्षात संकटाला आमंत्रण ठरू शकते. या काळात जलतत्वावर शनी आणि मंगळाची अशी तीव्र दृष्टी पडत आहे, ज्यामुळे पाण्यातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या जुन्या कर्माचा थेट थेट खेचून घेते. जेव्हा तुम्ही श्रावणात अशा शांत आणि काळोख्या पाण्याच्या काठावर बसून पाऊल ठेवता, तेव्हा तिथली शांतता अचानक तुमच्या छातीवर दडपण आणू शकते.
या पाण्यात पडणारे तुमचे प्रतिबिंब फक्त तुमचे उरणार नाही. भूतकाळात तुम्ही ज्या चुका लपवून ठेवल्या होत्या, ज्या भावना तुम्ही दाबून ठेवल्या होत्या, त्या सर्व चुकाचे भयानक रूप त्या पाण्यात तुम्हाला दिसू लागेल. मकर राशीसाठी हा जलाचा कोपरा अत्यंत घातक सिद्ध होऊ शकतो, कारण इथे पडलेले तुमचे एक पाऊल तुमच्या आयुष्यातील सर्व प्रगती आणि सुखशांती एका क्षणात त्या अथांग अंधारात ओढून नेऊ शकते. ही जागा किती धोकादायक आहे याचा अंदाज तुम्हाला तिथे पोहोचताच येईल, कारण पाण्याचा अचानक एक विचित्र आणि तीव्र दर्प तुमच्या नाकापर्यंत येईल. कानात पाण्याचा आवाज नसतानाही एक गूढ गुणगुण ऐकू येईल आणि तुमचे पाय जमिनीवर गोठल्यासारखे वाटतील. जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष करून पुढे गेलात तर कर्माचा असा झटका बसेल ज्यातून सावरणे अशक्य होईल. पण कर्माचा हा खेळ इथेच संपत नाही, तर पुढे आपण पाहणार आहोत त्या मोडकळीस आलेल्या वास्तूबद्दल, जिथे पाऊल ठेवताच काळाचा चक्रव्यूह सुरू होतो. मकर राशीच्या जातकांनो, आधी पहिल्या दोन भयानक जागांनंतर आता सर्वात धोकादायक असणारी तिसरी जागा म्हणजे कित्येक वर्षापासून बंद असलेली, मोडकळीस आलेली एखादी जुनी वास्तू किंवा तिचा उंबरा. श्रावणात अशा शांत आणि गोड वास्तूच्या आसपास जाणे म्हणजे साक्षात कर्माच्या रागाला थेट आमंत्रण देणे आहे. या महिन्यात या अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव इतका जास्त वाढतो की तिथे शनीची क्रूर दृष्टी तुमच्या जुन्या चुकाचा हिशोब मागायला उभी राहते. जेव्हा तुम्ही या ओसाड वास्तूच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवता तेव्हा तिथली गूढ शांतता तुमच्या मनात एक अनामिक भीती निर्माण करते. भूतकाळात तुम्ही विसरून गेलेले तुमचे वाद, तुम्ही दिलेला धोका किंवा नकळत केलेला वाईट व्यवहार, या सर्व गोष्टी या बंद दाराच्या मागे जिवंत होतात. मकर राशीसाठी हा काळ असा आहे जिथे या वास्तूत पाऊल ठेवताच तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीचा प्रभाव संपू लागतो आणि कर्माचे फळ तुमच्यावर एका भयानक संकटाच्या रूपाने कोसळू लागेल. या ठिकाणी पाऊल ठेवण्यापूर्वी तुम्हाला एक अतिशय विचित्र जाणीव होईल. हवेत अचानक कमालीचा जडपणा जाणवेल, अचानक दुर्गंधीचा तीव्र भपका येईल आणि पाठीमागून कोणीतरी तुम्हाला टक लावून पाहत असल्याचा स्पष्ट भास होईल. जर असे काहीतरी घडले तर तिथे एक सेकंदही न थांबता मागे फिरा. पण जर नकळत तुमच्याकडून ही चूक झालीच असेल तर पुढे आपण पाहणार आहोत की कर्माचा हा फेरा तुमच्या आयुष्यात चांगला की वाईट बदल घडवणार आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, आधीच्या तीन गोष्टी आपण त्या तीन गूढ जागा आणि तिथे लपलेल्या एकांताबद्दल विस्ताराने पाहिलं. पण आता या प्रवासातील सर्वात मोठा, सर्वात संवेदनशील आणि मनाला थेट स्पर्श करणारा टप्पा समोर आला आहे, तो म्हणजे कर्माच्या न्यायाचा भाग. शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत आणि हे केवळ कठोर न्यायाधीश नाही, तर ते विश्वातील सर्वात मोठे न्यायदाते आहेत. या श्रावणात जेव्हा कर्माचा फेरा पुन्हा फिरू लागतो तेव्हा तो प्रत्येकाला त्याने भूतकाळात पेरलेल्या बियांचेच फळ देतो. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रामाणिकपणे जगला आहात, नकळत कोणाला दुखावले असले तरी मनात कोणाबद्दल पाप ठेवले नाही, संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात दिला आहे किंवा आजच्या काळातही तुम्ही अन्यायाविरुद्ध उभे राहून सत्कर्माचा मार्ग चालत आहात, तर मकर राशीच्या जातकांनो, डोळ्यातील अश्रू पुसून टाका, कारण कर्माचा हा फेरा तुमच्यासाठी साक्षात महादेवाचा आशीर्वाद बनून आला आहे. भूतकाळात तुम्ही सोसलेल्या प्रत्येक अन्यायाचा, रात्रीच्या अंधारात ढाळलेल्या प्रत्येक अश्रूचा आणि विश्वासाने केलेल्या प्रत्येक कष्टाचा हिशोब आता शनिदेव चुकता करणार आहे. ज्या मकर राशीच्या लोकांच्या चांगुलपणाचा जगाने गैरफायदा घेतला, ज्यांना प्रामाणिक राहूनही फक्त उपेक्षाच मिळाली, त्या सर्वांना या श्रावणात त्यांच्या सत्कर्माचे असे अभूतपूर्व फळ मिळेल की तुमचे मन तृप्त होऊन जाईल. वर्षानुवर्ष अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील. घरामध्ये कित्येक दिवसापासून हरवलेली ती शांतता आणि आनंद पुन्हा परत येईल. तुमच्या प्रामाणिकपणाची पावती म्हणून नोकरी, व्यवसाय आणि समाजात तुम्हाला असा मान सन्मान आणि यश मिळेल ज्याची तुम्ही फक्त कल्पना केली होती. पण दुसरीकडे जे लोक इतरांचा हक्क हिरावून घेतात, ज्यांनी कपट, स्वार्थ आणि क्रूरतेचा मार्ग निवडला आहे, अशा लोकांसाठी शनिदेवाचा न्याय अत्यंत कठोर असणार आहे. शनिदेवाचा हा न्याय
न्याय अत्यंत स्वच्छ आहे. सत्कर्म करणाऱ्यांच्या डोक्यावर छत्र आणि दुराचारांच्या कर्माचा त्यांना झटका. तुमच्या चांगुलपणावर आणि महादेवावर विश्वास असेल ना, तर मग या कर्माच्या फेऱ्याला अजिबात घाबरू नका. हा काळ तुमच्या भाग्योदयाचा आहे, पण या सर्व शुभयोगांना आणि महादेवाच्या कृपेला कायमचे तुमच्या आयुष्यात कसे बांधून ठेवायचे पुढे आपण पाहणार आहोत. तो सर्वात सोपा आणि मनाला शांत करणारा अंतिम महाउपाय. तर मकर राशीच्या जातकांनो, कर्माच्या या निपक्ष न्यायाचा प्रवास समजून घेतल्यानंतर आता आपण या संपूर्ण भविष्यवाणीच्या सर्वात पवित्र आणि दिव्य आणि शांतता देणाऱ्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, म्हणजेच महादेवाच्या आशीर्वादाचा आणि अंतिम महाउपायाचा भाग. श्रावणातील हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता, अस्वस्थता आणि जुन्या दुःखांवर साक्षात महादेवाची फुंकर घालणारा आहे. जर तुम्ही सत्याचा मार्ग धरला असेल तर या महाउपायाने तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची नष्ट होऊन तिथे समृद्धीचा अखंड दिवा तेवत राहील. हा उपाय केवळ एक विधी नसून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाभोवती महादेवाची एक अभेद्य सुरक्षा कवच उभे करणारा, मनाला स्पर्श करणारा मार्ग आहे. श्रावणातील कोणत्याही सोमवारी किंवा शनिवारी अगदी शांत मनाने जवळच्या महादेवाच्या मंदिरात जा. एका तांब्याच्या पात्रात शुद्ध जल घेऊन त्यात थोडे काळे तेल, थोडे कच्चे दूध आणि थोडी साखर मिसळा. अत्यंत नम्रतेने डोळे मिटून शिवलिंगावर हे जल अर्पण करताना ओम नमः शिवाय आणि मकर राशीचे स्वामी शनिदेवाच्या शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. जल अर्पण केल्यानंतर मंदिरात एका कोपऱ्यात शांत बसून महादेवाला शरण जा. तुमच्याकडून नकळत घडलेल्या चुकांची मनापासून क्षमा मागा आणि बाहेर पडून एखाद्या गरजू किंवा भुकेल्या व्यक्तीला अन्नाचे अथवा काळ्या तिळाचे दान करा. हा सोपा आणि भावुक उपाय तुमच्या मनातील ती अस्वस्थता एका क्षणात हरवून टाकेल. या उपायाने शनिदेवाचा कोप शांत होईल आणि महादेवाच्या कृपेची ती शीतल छाया तुमच्या संपूर्ण आयुष्यावर पसरून जाईल. मकर राशीच्या जातकांनो, तुमचे चांगले दिवस आता सुरू झाले आहे. ज्या सुखाची, ज्या शांतीची तुम्ही इतकी वर्षे वाट पाहत होता, ते सर्व सुख आता तुमच्या घराच्या उंबरावर उभे आहे. फक्त देवावर श्रद्धा ठेवा आणि विश्वासाने पुढे जात राहा. तर भक्तांनो, महादेवाचा हा संदेश आणि कर्माचा हा सत्याचा मार्ग जर तुम्हाला तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव किंवा जय शनिदेव नक्की लिहा. हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या त्या प्रियजनासोबत नक्की शेअर करा ज्यांना सध्या महादेवाच्या या आशीर्वादाची सर्वात जास्त गरज आहे. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या आणि आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाकाल.